श्री गुरुवे नमः। काषाय वस्त्रं कर्दण्डधारणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधनुष्य संगमः चिंतामणि गुरोः पाददुर्लभो भवनते। कृते जनार्दनो देवश्रीतया रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णो च कल्लो श्रीपादवल्लभः। आनंदकुटी ब्रह्मानायक श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय। आनंदकुटी ब्रह्मानायक राजाधिराज उग्र सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी आज अनुभव गेले 2 गुरुवार सांगायचे राहिले, पण इतके आहेत की किती सांगू आणि किती नको असे होण्यासारखे आहेत। पण आजही आपला जो नियोजित कार्यक्रम आहे की हुशार आणि गरीब असे जे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांची निवड करून सुमारे 500 विद्यार्थ्यांना आपण वह्या पुस्तकांचं वाटप आज केलेलं आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात काही मुलांना आपण इथे देणार आहोत। सकाळी सुमारे 400च्या वर मुलांना प्रज्ञा आणि समीर हे दोघेही जाऊन हे वाटप करून आले। आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर थोड्या मुलांना का विना हे प्रासादिक मिळावं म्हणून या ठिकाणी तो कार्यक्रम ठेवलेला आहे। तो लगेचच सुरुवात करूयात आपण आणि त्यानंतर मग नेहमीप्रमाणे हरिविजय होईल। बरं त्या मॅडमला सांग बोलण्यानंतर अगं पण तू वाटणार ना ते मॅडम समीर वास्तविक 9वीत असताना हे कार्य मी सुरू केलं। त्यावेळेस आमचे नुमोचे प्रिन्सिपॉल गय दीक्षित यांना या कार्याची माहिती कळाली, तसं त्यांनी मला शाळेत असताना बोलावून घेतलं त्यांच्या चेंबरमध्ये आणि तो दिवस मला आठवतोय की त्यांनी खूप स्तुती केली। आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या शाळेत त्यावेळेस साधारणतः 3000 विद्यार्थी होते, तर त्यांनी त्यावेळेस एक कार्यक्रम आयोजित केला होता की हा कार्यक्रम सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सांगूया आणि तुझं कौतुक सगळ्या शिक्षकांतर्फे करूयात। पण तो कार्यक्रम 9वीत असताना मी नाकारला, म्हणलं मला असं स्टेजवर येऊन प्रसिद्धीसाठी कार्य करायचं नाहीये। तर त्यावेळेस गय दीक्षित हे आमचे सर हे ऍक्च्युली पोलीस डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर होते, परंतु ती नोकरी सोडून ते इकडे शैक्षणिक क्षेत्राकडे वळले आणि इकडे आले। तर अशा पोलीस ऑफिसरच्या डोळ्यात सुद्धा त्यावेळेस पाणी आलं। तो दिवस मला आज आठवतोय। त्यानंतर कॉलेजमध्ये असताना फर्स्ट इयर सेकंड इयर ते अगदी बराच काळ पुढे म्हणजे जवळजवळ लग्न होईपर्यंत मी झोपडपट्टीतली आणि जी काही ऑर्फन मुलं असतील म्हणजे अनाथ मुलं असतील अशा 1200 मुलांना शिकवण्याचं व्रत घेतलं होतं। त्यावेळेचे आमचे कॉलेजचे प्रिन्सिपॉल केशव पंढरीनाथ मंगळवेडेकर सर हे प्रिन्सिपॉल होते। त्यांनी मला इतकी मदत केली ते बिचारे आज आमचे सर म्हणजे मी त्यांचा खूप लाडका होतो, आज गेले, परंतु त्यांची स्मृती मला सदैव आयुष्यभर मनात राहील। इतकी म्हणजे एक तर त्यावेळेस माझंही बालवय काही कळायचं नाही काही नाही, परंतु समजा वर्गात एखादी शिकवताना काही मुलांची टेस्ट घेतली एखादी आणि ठरवलं की काय नाही ही 5 मुलं या आत्ताच्या परीक्षेत पहिली आलेली आहेत, तर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा मी स्वतः सरांच्या बंगल्यावर जायचं कॉलेजमधल्या प्रिमायसेस मध्ये आणि सरांना म्हटलं अहो सर आता मी अशी टेस्ट घेतली तर त्यांचा आपल्याला त्या मुलांचा बक्षीस देऊन सत्कार करायचा आहे, तर तुम्ही या ना। सर लगेच चल आलो मी की लगेच बिचारे सर कोट अडकायचे। आज एवढ्या मोठ्या संस्थेचे प्रिन्सिपॉल सर, त्यावेळेस ती समज मला नव्हती, परंतु सर मला एकदाही म्हणाले की मी कामात आहे। मी मीटिंग मध्ये व्हाईस चान्सलर एकदा आले होते, व्हाईस चान्सलर आलेले असताना कॉलेजमध्ये मीटिंग चालू होती, परंतु मला शिपाई लोक कधी अडवायचे नाहीत, मला डायरेक्ट कुठेही म्हणजे सरांच्या मीटिंग मध्ये सुद्धा जायला परवानगी सरांनीच ठेवलेली होती। तर डायरेक्ट मी त्या मीटिंग मध्ये गेलो आणि सरांना सांगितलं असा असा कार्यक्रम आहे,
तर त्यावेळेस व्हाईस चान्सलर आणि सर म्हणजे मंगळवेडेकर सर हे दोघेही माझ्या कार्यक्रमाला लगेचच आले. म्हणजे काही आळेवेळे नाही, नंतर येऊ किंवा आता वेळ नाही असं कधी नाही, असं सगळं घडलं. मग या झोपडपट्ट्यांमधून काम करताना किंवा जी अनाथ मुलं आहेत अशा मुलांमधून काम करताना पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की अंग झाकण्यापुरतं सुद्धा वस्त्र या मुलांच्या अंगावर नव्हतं. काय करावं असा प्रश्न पडला आणि घरातून तरी पैसे किती घ्यावेत हाही प्रश्न पडला. मग माझे फिलॉसॉफीचे सर होते विजय कारेकर, आजही बहुतेक ते SP कॉलेजला असतील किंवा आता रिटायरमेंटला आलेले असतील. तर विजय कारेकर सरांना मी गोष्ट सांगितली. तर त्यावेळेस पहिल्यांदा विजय कारेकरांच्या सरांच्या सहकार्याने मी आणि त्यांनी मिळून या सगळ्या मुलांना बनियन आणि हाफ पॅन्ट्स आणि मुलींना पेटिकोट्स आणि निकर्स हे सगळं घेतलं. आणि सगळ्या मुलांना ज्या दिवशी म्हणजे मी त्यावेळेस FY ला होतो, ज्या दिवशी मी ही मुलं बनियन आणि हाफ पॅन्टवर, मुली पेटिकोट आणि निकर्सवर ज्यावेळेस पाहिल्या, तो दिवस माझा आयुष्याचा एवढा आनंदाचा गेला की असं वाटलं याच्यासारखा आनंद जगात कुठलाही नाही. आणि तिथपासून माझं जीवन हे फार बदलत गेलं. नाहीतर माझा आधीचं राहणीमान, मी शोभरशिवाय घराच्या बाहेर पडायचो नाही. कॉलेजच्या पोर्शमध्येच, म्हणजे सरांकडे गाडी नव्हती आमच्या, पण कॉलेजच्या पोर्शमध्येच मी अँबॅसेडर कार लावायचो आणि कॉलेजला जायचो. खूप ॲशमध्ये राहिलो. परंतु हा समाज ज्यावेळेस जवळून पाहिला मी त्यावेळेस माझी सगळी जीवनशैली बदलून टाकली. म्हणजे त्या ॲशपणाला सुद्धा काही मर्यादा नव्हती. ज्या कलरचा टाय असेल त्याच कलरची टाय पिन, त्याच कलरचे कपलिंग्स, त्याच कलरचे शूज, सकाळी घातलेले शूज आणि सॉक्स मी संध्याकाळी घालायचो नाही. आणि सगळा रुबाब वेगळा. कॉलेजमध्ये एंट्री केल्यावर जर शिपाईने वेळेवर गेट उघडलं नाही कारचं तर त्या शिपाईची काही खैर नव्हती. म्हणजे आणि असं कधी झालं नाही की शिपाईने दारं उघडले नाही. आणि कॉलेजमधले सगळे फोन, कुठल्याही डिपार्टमेंटचा कुठलाही फोन वापरायला मी आमच्या मंगळवेडेकर सरांकडनं परमिशन घेतलेली. म्हणजे काही वेळा असंही झालेलं आहे की हेड ऑफ द डिपार्टमेंट जे असतील तर त्यांचा फोन बंद करून मी माझे फोन केलेले आहेत. मी म्हणतो तुमची ही कामं बाजूला राहू द्यात, मी सामाजिक कार्य करतोय, सामाजिक सेवा करतोय, मला आधी फोन करू द्यात. तर असे फोन मी कॉलेजचे सगळे वापरले. पण हे तितकंच खरं आहे की मला मंगळवेडेकर सरांनी खूप खूप मदत केली आणि त्या मदतीच्या जीवावर हे सगळं सेवा कार्य मी करू शकलो. नंतर तर अशी गंमत झाली की जवळजवळ 1200 मुलांच्या वर ही मुलं माझ्याकडे शिकायला यायला लागली. मग समीरचे वडील पण माझ्या बरोबर शिकवायला होते. समीर समोर बसलेला आहे. म्हणजे आम्ही खरं आता समीरचे वडील म्हणजे माझा लहानपणचा मित्र. आता व्याही जरी असलो तरी मैत्रीतला आनंदच मी नेहमी घेतो. मी व्याही कधी त्याला कोणाला ओळख सांगत नाही, देतही नाही. आमची मैत्री ती मैत्री होती. तर तो सुद्धा पहिल्यापासून या कार्यात माझ्या बरोबर सहभागी होता. तर ही 1200 मुलं शिकवताना जागेची अडचण भासायला लागली आणि मग मला आमच्या मंगळवेडेकर सरांनी कॉलेजची जी मेन बिल्डिंग आहे ती संपूर्ण बिल्डिंग संध्याकाळी 6 ते 12, 12:30 पर्यंत मला मोफत दिली. लाईटचं बिल मी द्यायला गेलो तेही सरांनी आमच्या घेतलं नाही. अर्थात माझ्याकडे कुठले आलेत पैसे. आणि अशी 1200 मुलं मी शिकवत होतो. त्यावेळेस निळूभाऊ लिमये, चंदूशेठ काळभोर हे त्यावेळेचे पुण्याचे मेयर होते. तेही हे कार्य बघून भेटायला आले. पण मी म्हटलं माझं शिकवणं ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस तुम्ही अजिबात भेटायला यायचं नाही. मला कुठलाही प्रोपोगंडा करायचा नाही, कुठलेही माझ्या समोर मीडिया नको, कुठल्याही न्यूजपेपरला आमची जाहिरात नको, माहिती नको, काही नको. त्यावेळेस मनात असा विचार यायचा की ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी समाजासाठी एवढं कार्य केलं, त्यांनी कुठे ऍड केली का? त्यांनी कुठे काही ट्रस्ट नेमला का? त्यांनी त्यावेळेस काही समाजात स्वतःचा उदोदो करून घेतलं का? नाही घेतलं. मग आपण असं करायचं नाही. आपल्याला सेवेसाठी सेवा करायची आहे, प्रसिद्धीसाठी सेवा करायची नाहीये. या भावनेने मग ही जरी लोक त्यावेळेचे मेयर वगैरे भेटायला आले तरी मी त्यांच्या भेटी नाकारल्या. मग एकदा सेंट्रल मिनिस्टर भेटायला आले होते, त्यांची भेट मी नाकारली. एकदा त्यावेळेस राष्ट्रपती BD जत्ती होते, तर BD जत्ती भेटायला आले होते कॉलेजमध्ये. तर मी त्यांचा जो PA होता त्याला असा निरोप दिला होता की एक तर 6च्या आत यायचं संध्याकाळी किंवा नंतर उशिरा यायचं. परंतु ज्यावेळेस BD जत्तींची माझी गाठ पडली मग ते 6च्या आत आले, कारण त्यांना लगेच कुठे दिल्लीला वगैरे जायचं असेल. परंतु ती पण मी त्यांची त्यावेळेस कदर केली नव्हती. परंतु
भेट झाल्यावर मग असं जाणवलं मला की बीडी जत्ती यांचं व्यक्तिमत्व फार वेगळं होतं. खूप हुशार होते, संस्कृतवर त्यांची खूप कमांड होती आणि त्यांनी मला तुला काय पाहिजे ते मग मी द्यायला तयार आहे, जे काही देऊ नका म्हणून सांगितलं. सरकारकडनं पण नको, तुमचं वैयक्तिक पण नको. त्याला तुला गव्हर्नमेंटकडनं नको असेल तर मी माझं वैयक्तिक तुला द्यायला तयार आहे. म्हणलं नको, मला एक रुपया सुद्धा नको. आणि मग असे बीडी जत्ती त्यावेळेस येऊन गेले. परंतु त्याचा कुठेही मनात एवढा सुद्धा मला अभिमान नव्हता की अरे शालेय जीवनात आपल्याला आमदार, खासदार, राष्ट्रपतीपर्यंत ते पुण्याचे मेयर निळवळ लिमये, चांदमल कटारिया अजून हयात आहेत, चांदमल कटारिया हे मी शाळेत असताना मला भेटायला यायचं. परंतु माझ्या सेवा करायच्या वेळेस मी त्यांच्या भेटी नाकारलेल्या आहेत. एरवी मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या मदत जर त्यांची येत असेल तर त्यावेळेस सुद्धा मी त्यांना सॉरी म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यावेळेस सुद्धा या 1200 मुलांना आधी कपडे केले, मग हळूहळू त्यांना शिक्षणाची गोडी लावली आणि शिक्षणाची गोडी लावता लावता मग त्यांना अशीच वह्या पुस्तकं, ज्या ज्या काही गोष्टी त्यांना शालेय जीवन शिकताना जरुरीच्या होत्या त्यावेळेस मी त्या सगळ्या दिलेल्या आहेत. आणि आज हे एवढं सांगायचं कारण एवढंच आहे की त्या दिवसांची मला आठवण झाली की ज्या वयात मी हे जे सेवा कार्य करत होतो, ज्या काळात या मुलांना अनेक वर्ष, सुमारे तो काळ एक 22-25 वर्षांचा असेल. लग्न झाल्यानंतर मग हळूहळू सामाजिक सेवेची वृत्ती ठेवली, परंतु संसार सुद्धा कसा सेट करता येईल, आपल्याही घरातल्या लोकांची तक्रार येणार नाही ना त्याची काळजी घेत घेत सामाजिक कार्य करत गेलो. त्यावेळेस आधी मी लग्न करायचं नाकारलंच होतं, परंतु आमचे अण्णा खूप म्हणजे हिटलर परवडले इतके रागीट होते. तर खरंच रागीट होते. त्यांच्या पुढे उभं राहायची आणि बोलायची आमची धडकतच नव्हती कधी. तर आई ओरडली की अरे ते जर ओरडले तर मला माहित नाही. मग शेवटी बळच आमच्या कारणी त्यांच्या हिच्या घरी गेलो. बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. तिच्या वडिलांनी मला विचारलं काय करता, मी म्हणलो सोशल वर्क करतो. तर त्यांनी कपाळाला हातच लावला. पण आमच्या अण्णांच्या समोर यांच्या अण्णांना मी जवळजवळ त्यावेळी माझं 24व्या वर्षी लग्न झालं, 2 तास सोशल वर्क बद्दल माहिती पटवून दिली आणि त्यांनी पण मला मानलं की काही हरकत नाही. आणि सोशल वर्क करणाऱ्या मुलाला त्यांनी मुलगी दिली. त्यावेळेस मी सांगितलं मी काहीच करत नाही, मी फक्त सोशल वर्क करतो. अर्थात मी करत होतो बिझनेस, नाही असं नाही, परंतु मला सोशल वर्कचा खूप असा प्रेम होतं, खूप त्याची मला आवड होती आणि ती समाजाची खूप मोठी निकड आहे असं वाटत होती. तर मी ही गोष्ट सांगितली, तरी माझं लग्न झालं. थोडीशी त्यात गंमतही झाली. मी प्रामाणिकपणे सांगितलं की मी BA आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहे. ही चुकून BE ऐकला, तर मी त्याला काय करणार. आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहे म्हणल्यावर तिला असं वाटलं BE आणि कन्स्ट्रक्शन लाईन असं असेल, तर ती फसली त्यावेळी. आता त्याला माझा इलाज नाही, पण मी खरं बोललो होतो. तिच्या ऐकण्यात का चूक झाली हे मला माहित नाही. जातात आपली गंमत, सत्य गंमत आहे ती सांगितली. तर अशी ही मुलं 1200च्या वर मुलं शिकवत होतो. त्यावेळेस पैसे नसताना स्वामी समर्थांच्या कृपेने हे कार्य करत होतो. कुठल्या कुठल्या सरांची त्यावेळेस अनमोल मदत झाली हेही तुम्हाला सांगितलं. आज तसंच 500 मुलांना आपण वह्या पुस्तकाचं वाटप काहींना केलेले आणि काही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी करतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे समीरने आणि प्रज्ञाने सकाळी जाऊन 400 मुलांना हे वाटप केलेलं आहे. बाकीच्या मुलांचं आपण आता या ठिकाणी वाटप करू. याचबरोबर लवकरात लवकर आपण आरोग्याच्या क्षेत्रात किंवा हेल्थ फॅसिलिटी किंवा हेल्थ मेडिकली एड्स म्हणून आपण काहीतरी मदत करणार आहोत. तर ती लवकरच आपण सुरुवात करूयात त्याची. डॉक्टर सोमानी, आपल्या मेडिनोवा मधली स्वाती, विजया आहे का, या सगळ्या या क्षेत्रात काम करतात, त्या मदतीला तयार आहेत. ती विजया मेडिकलच्या क्षेत्रातच काउन्सिलिंगचं काम करते. तर या सगळ्या मुली, डॉक्टर स्वतः सोमानी हे सगळे तयार आहेत मदतीला. लवकरच आपण त्याही उपक्रमाला सुरुवात करूयात आणि आता मुलांच्या वाटपाची सुरुवात करूयात. आजचं वाटप समीर करतो. अरे स्वामींना पाया पड.
आता स्क्रीन जातील. लांबून द्या, लांबून इथूनच नमस्कार करा. तिथल्या तिथेच करा, तिथंच नमस्कार करा. नाही करायला. तिथं नाही जायचं, तिथून नमस्कार. लांबून गेला या साईडला या छोट्या बाल गोपाळांसाठी कष्ट करणारे त्यांचे जे शिक्षक वर्ग आहे तर त्यांना सुद्धा आज आपण या ठिकाणी श्रीफल आणि स्वामींचा प्रसाद म्हणून स्वामींच्या चरण कमलांवरचा हार पण देणार आहोत. स्वामी बोलणार आहे
या मुलांना शिकवणाऱ्यांपैकी त्या त्यांच्या शिक्षिका आहेत त्या कुमारी तस्लीम आपल्या पुढे 2 शब्द बोलतील. आता सरांनी सांगितलं की त्यांनी काय काय काम आतापर्यंत केलेले. खरं ते आता इथे बसून मी जे ऐकलं त्याने इतकं प्रोत्साहन मला मिळालं की आणखी मी खूप छान काम करू शकते. आणि त्याच्या प्रोत्साहनाने आमच्या ज्या सगळ्या ताई त्या सगळ्याच नक्कीच छान काम करतील. आणि त्यांनी आता ज्या मुलांना मदत केली सकाळी बालवाडीच्या मुलांना की ज्या वस्तीतून येतात त्यांना खायला सुद्धा एक व्यवस्थित मिळत नाही, त्यांच्यासाठी वह्या त्यांनी अवेलेबल करून दिल्या, त्यामुळे त्याचा आणखी छान अभ्यास करू शकतील ती मुलं. आणि आता जी शाखेची मुलं आली ती पहिली ते 2 मुलं आहेत ती सुद्धा मुलं अशाच वस्तीतून आलेली आहेत की त्यांना खरंच नाही मिळत. आणि अशा इतक्या चांगल्या पलटीच्या व्हायला त्यांना कधीच मिळत नाही. साध्या एकदम हलक्या की ज्या लगेच फाटू शकतील, साधं फुलवर फिरव तरी ते फाटतात व्या. इतक्या छान व्हाय म्हणून ते खुश झालेत. आणि परत स्वामींचं दर्शनही आम्हाला इतक्या दिवसांनी घडलं, माहित नव्हतं, कधी आलो नाही. फक्त माहिती होतं मुलं प्रसाद घेऊन येतात, शाखेत पण आम्हाला पण देतात ताई आम्ही स्वामींना जाऊन आलो, पण असं स्वतः पुढे येऊन दर्शन घ्यायला मिळालं. आणि सरांचं मार्गदर्शनही त्यावर मिळालं, असं कधी मिळणं शक्यही नव्हतं. तर अशीच मदत नेहमी आम्हाला मिळत राहावी सरांची आणि स्वामींचा आशीर्वाद आमच्या संस्थेवर आमच्या कार्यावर असावा हीच फक्त सदिच्छा. तस्लीम यांना श्रीफल आणि हार. एक शिक्षिका आहे का बॉक्स वगैरे बस नाही त्या आल्या होत्या आतमध्ये, तुम्ही बोलायला घेतलं म्हणून परत बाहेर दोन आहे ना बॉक्स त्याला ते द्यायचं. पुन्हा ज्यांना बालवाडीपासून शिकायची इच्छा असेल त्यांनाही पुढच्या वेळी नक्की श्री स्वामी समर्थ. सकाळी आम्ही इथे स्वरूपवर्धिनीमध्ये मी आणि समीर वह्या द्यायला गेलो होतो. तिथे लहान गट, मध्यम गट आणि मोठा गट अशा 3 फ्लोअरवर 3 प्रकारच्या गटांची मुलं होती. लहान गटामधली मुलं ही अगदी प्ले ग्रुप मधली खूपच लहान, आता नवीनच शाळा सुरू झाली म्हणून खूप रडतही होती. त्यांना भेटून आम्ही आलो. नंतर जेव्हा आम्ही मध्यम गटात गेलो तर सगळी मुलं छान उभी राहिली, नमस्ते बाई म्हणाली. मला खूप असं पहिल्यांदाच असं ऐकून, कारण शाळेमध्ये आम्ही नेहमी म्हणायचो कोणी नवीन आलं की एक साथ नमस्ते असं करायचो, पण आज हा अनुभव खूप मोलाचा आणि खूप आनंद देऊन गेला की आपल्यासाठी कोणीतरी येतंय, आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येतंय या भावनेने त्या मुलांना खरोखर खूप आनंद झाला होता. त्या प्रत्येकाने आमचं इतकं खूप छान स्वागत केलं. ते सगळेजण सगळ्यांचं त्या ठिकाणी दररोज ते श्री स्वामी समर्थ हा जप करत असतात. सगळी मुलं सगळ्या वर्गांमध्ये तिथे हा जप करून घेतला जातो. तेव्हा आम्हीच त्यांना असं सांगितलं की तुम्ही जो स्वामींचा जप करता तर स्वामींनी हे ऐकलेलं आहे, ते सगळे स्वामी हे तुमचे हे तुमच्यावर खूप खुश आहेत आणि त्यांनीच तुमच्यासाठी या वह्या पाठवून दिलेल्या आहेत. त्यांच्या मनात ही भावना कदाचित आता दृढ होईल की आपण जर चांगलं वागलो, चांगलं काम केलं तर देव बाप्पा आपल्यावर नक्कीच खुश होईल आणि आपल्याला अशी छान छान बक्षिसं तो देईल. आणि ही भावना या वयात त्यांच्या मनात ठसणं हे फार गरजेचं आहे. तिथे गेलो आम्ही, त्यांना छान वह्या वाटल्या, प्रत्येकाला खूप आनंद होत होता. सगळेजण आनंदाने ते स्वीकारत होते, ती वह्या इतक्या कौतुकाने पाहत होते. आम्ही गेल्यावर तिथल्या काही शिक्षकांनी असं सांगितलं की चला मुलांना तुम्ही आता यांना छान गाणं म्हणून दाखवा. तर त्या मुलांनी खूप छान छान गाणीही आम्हाला म्हणून दाखवली. काहींनी श्री स्वामी समर्थ हा जप ही आम्हाला करून दाखवला. आणि असंच एका वर्गात गेल्या
एक मुलगी उत्स्फूर्तपणे उठली, तिला कोणी काही सांगितलं नाही, सगळा असा गोल करून ती मुलं बसली होती. ती उठली आणि तिने लगेच नाचरे मोरा हे गाणं म्हणून नाचासकट तो मला करून दाखवायला सुरुवात केली आणि तिला इतका आनंद झाला होता. आणि ती म्हटली, आता मला तुम्ही छान वही देणार ना? तर मी म्हटलं हो नक्की देणार. आणि तिने खूप सुंदर आम्हाला असं खूप छान नाच दाखवला, गाणं म्हणून दाखवलं. तिचा धीटपणा खूपच वाखाणण्याजोगा होता. आणि खरोखर या मुलांमध्ये बुद्धिमत्ता असते. केवळ पैशा अभावी हा आपला जो मोठा समाज आहे तो मागे राहतोय हे उचित नाही. आपण समाजात राहत असतो, त्याचं थोडंफार ऋण म्हणून आपण त्याला काहीतरी परत दिलं पाहिजे ही भावना प्रत्येकाने मनात ठेवा. आपण काही वेळेस आपल्याला असंही असतं की आपल्या सगळ्या खर्चातून याच्यातून आपण पैसे बाजूला काढणं शक्य नसतं, पण तरी सुद्धा आपण 2 वेळ व्यवस्थित जेवू शकतो, चांगले कपडे घालू शकतो, पण हे सुद्धा या मुलांना मिळत नसतं. याची जाणीव फक्त आपल्याला आली तरी फार महत्वाचं आहे. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही जाऊन लगेच काही करा, पण ही जाणीव मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा की अशीही काही मुलं आहेत की ज्यांना अन्न नाही, वस्त्र नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य 3 गरजा सुद्धा त्यांच्या भागल्या जात नाहीये. अशीही मुलं आपल्या समाजात आहेत. हे प्रत्येक मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांच्या आई वडिलांनीही लक्षात ठेवलं पाहिजे. अशा रीतीने आज सकाळचा कार्यक्रम खूप छान झाला. तिथे काम करणाऱ्या ज्या शिक्षिका होत्या त्या तिथे ऑनररी काम करतात, कुठल्याही प्रकारचे पैसे त्या तिथे घेत नाही आणि त्या सकाळचा आपला घरातला वेळेचं मॅनेजमेंट करून तिथे येत असतात आणि काम करतात. कुठल्याही शिक्षिकेने तिथे कुठल्याही मुलावर चिडचिड करत नव्हत्या. खूप आनंदाने आणि प्रेमाने तिथे त्या सगळ्या मुलांना शिकवत होत्या. तिथे त्या संस्थेची अट अशीच आहे की ज्यांचं मुलांवर प्रेम आहे, ज्यांना मुलं आवडतात, त्या व्यक्तीलाच ते तिथे घेतात आणि त्या शिक्षिका म्हणून तिथे काम करतात. नंतर त्या तस्लीम आणि मी काल रविवार पेठेत वह्या घ्यायला गेलो होतो, तर त्या मला अशा म्हणाल्या की त्यांच्या शिक्षिकांमधल्या एकीचा वाढदिवस होता, तर पार्टी वगैरे करण्याऐवजी त्यांनी 100 रुपये त्यांच्याकडे दिले आणि मुलांसाठी काही खेळ आणा असं सांगितलं. हे फार महत्वाचं आहे की काही पैसे न घेता काम करून मुलांसाठी म्हणून त्यांनी वाढदिवसासाठी खेळ आणायला सांगितले. ही भावना किती उच्च कोटीची आहे हे आपण पाहू शकतो. त्यानंतर आज आम्ही तिथे गेल्यावर प्रत्येक जण खूप उत्साहाने, प्रेमाने, जणू काही आपलंच मूल आहे या पद्धतीने सगळ्यांची जोपासना करत होतं. हे फार फार कौतुकाचं होतं आणि हे पाहून मन खूप भारावून गेलं. खरंच असं वाटलं की आपणही आयुष्यात ही गोष्ट कधीही पाहिली नव्हती आणि स्वतःच्या डोळ्यांनी आज ते आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा आनंद खूप लाख मोलाचा होता. त्यामुळे आजचा दिवस खूप माझ्या आयुष्यातला मोलाचा, महत्वाचा ठरलेला आहे. आता आपण आपल्या हरिविजय अध्यायाकडे वळणार आहोत. मागच्या 22व्या अध्यायात आपण पाहिलेलं आहे की जरासंधाला श्रीकृष्णाने 17 वेळा युद्ध करून त्याला हरवलेलं आहे आणि त्यानंतर मुचकुंदाद्वारे कालयवनाला श्रीकृष्णाने कसं मारलं हेही आपण पाहिलं. आणि अध्यायाच्या शेवटी रेवती आणि बलरामाचा विवाह झालेला आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत 23वा अध्याय. या 23व्या अध्यायात रुक्मिणी स्वयंवर इथे वर्णिला आहे. रुक्मिणी स्वयंवर म्हटल्यावर श्रीकृष्णही खूप आनंद होऊन गेलेला असेलच. अध्यायाच्या सुरुवातीलाच विदर्भ इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे की विदर्भ देशाचा राजा भीमक आणि त्याला 6 मुलं होती, 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती. त्या 5 पुत्रांची नावं अशी होती. रुक्मी, पहिला जो मोठा मुलगा होता त्याचं नाव होतं रुक्मी. दुसऱ्या मुलाचं नाव होतं रुक्मरथ. तिसऱ्या मुलाचं नाव रुक्मबाहू, रुक्मकेशी आणि रुक्ममाळी अशी 5 मुलं या भीमकाला होती. आणि 5वी कन्या तिचं नाव होतं रुक्मिणी. ही रुक्मिणी खूप दिसायला सुंदर होती, स्वस्वरूपी सुंदरी होती आणि खूप ज्ञानी सुद्धा होती. वर्णन करताना इथे त्यांनी दिलंय मूळ पीठ निवासिनी माया असं वर्णन या रुक्मिणीचे इथे केलेलं आहे. ही जी महामाया होती आणि मोडूही शकत होती, अनंत शक्तींची स्वामिनी अशी ही रुक्मिणी होती.
आदि पुरुषाचा जो मूळ ध्वनी तीच म्हणजे ही रुक्मिणी. त्रैलोक्य लावण्य खाणी म्हणजेच ही रुक्मिणी. अशी ही सुंदर स्वस्वरूपी रुक्मिणी अवनीवर अवतरली भीमकाच्या पोटी. या रुक्मिणी ही जी रुक्मिणी होती तिची बुद्धिमत्ता जशी तल्लख होती तशी तिचं स्वरूप सौंदर्य ही खूप वाखाणण्याजोगं होतं. तिची अंगकांती तप्त सुवर्णाप्रमाणे तेजस्वी होती. आकर्ण नेत्र अतिशय सुरेख होते. मुखकमल चंद्राप्रमाणे सुंदर होतं. तिचे दंत तेज झळाळून उठत होतं. मंदिरामध्ये सहज जरी ती बोलली तरी त्या बोलण्याने तिच्या दंत तेजाने सारं मंदिर सुद्धा झळाळून निघत होतं. तिच्या दंत तेजाने सगळे प्रकाश पडत होता असं इथे या हरिविजय मध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा ही जगन्माता बोले तेव्हा चहूकडे रत्न खाणी विखुरतायत असं वाटत असे. अंगीच्या सुहासाने दाही दिशा भरून गेलेल्या असत. जिथे रुक्मिणी पाय ठेवत असे तिथे जणू वसंत फुलत असे. कानातले मोत्याचे डुलही खूप तेजस्वी होते. अति सुरेख नेत्रांमध्ये या रुक्मिणीने सुंदर असं अंजन घातलं होतं. अतिशय सुरेख अशी मोत्याची जाळी तिने डोक्यात घातली होती. वाटे सारी तीव्रता सांडून सूर्य रुक्मिणीच्या डोक्यातलं फूल झाला आहे आणि सारी शीतलता सांडून चंद्र हाही तिच्या डोक्यामध्ये विलसतो आहे असं वर्णन इथे रुक्मिणीचं केलेलं आहे. तिच्या भाळी कस्तुरी मळवट भरलेला आहे आणि नाकात सुंदर असा मोती प्रकाशमान होत आहे. शुभ्र वस्त्र या रुक्मिणीने परिधान केलेलं आहे आणि मोत्याची काचोळी तिने ल्यालेली आहे. चरणी नृपुरे खूप सुंदर अशी रुणझुण करतायत. अशी ही रुक्मिणी जिकडे तिकडे जेव्हा जात होती, जिकडे तिची नजर जात होती तिकडची लोक सज्ञान होत होती. अशी सुंदर रुक्मिणी तिचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. असंच या विदर्भ देशाचा सुंदर त्याला जी ही 5 मुलं आणि 6वी कन्या रुक्मिणी आपल्या राजा हा भीमक आपल्या राज्यसभेत बसलेला आहे आणि त्या राजाबरोबर रुक्मिणी सुद्धा आपल्या वडिलांबरोबर तिथे सभास्थानी आहे. इतक्यात तिथे कीर्तिमुख नावाचा निपुण ब्राह्मण खूप पृथ्वीवर पर्यटन करून तिथे आलेला आहे. राजाने त्या भीमक राजाने त्याचा सन्मान केलेला आहे. त्याला उत्तम आसनावर बसवलेला आहे. त्याला वस्त्रभूषण दिलेली आहे आणि त्याला विचारलेलं आहे, हे द्विजश्रेष्ठा तुम्ही कुठून आला आहात? तेव्हा तो जो ब्राह्मण तिथे आलेला आहे तो म्हणतो आहे, मी फिरत फिरत जलपर्यटन करीत इथे आलेलो आहे. मी सर्व देश पाहिलेले आहेत. पृथ्वीवरचे जवळजवळ सगळे राजे सुद्धा मी पाहिलेले आहेत. तेव्हा भीमक त्याला म्हणतो आहे, माझ्या या कन्येला योग्य असा वर या पृथ्वीवर तुला कुठे दिसला का रे? तेव्हा मात्र तो ब्राह्मण म्हणतो आहे, मी असा फिरत फिरत जेव्हा द्वारकेला गेलो होतो तिथे द्वारका नगरीमध्ये श्रीकृष्ण नावाचा एक राजा आहे. तो आपल्या भावाबरोबर म्हणजे बलरामाबरोबर तिथे तो राज्य करत आहे आणि तो श्रीकृष्णच तुझ्या मुलीला योग्य असा वर आहे. तेव्हा भीमक म्हणतो आहे, त्याचं थोडंसं वर्णन तू आम्हाला सांग. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो आहे, त्याचं रूप, गुण, पराक्रम, कीर्ती वर्णन करण्यासाठी मी असमर्थ आहे. सहस्त्र मुखांचा जो शेष त्याच्या ज्याने हे काम होणार नाही, त्याचं वर्णन करण्याचं काम सुद्धा त्याच्या ज्याने होणार नाही आणि ते मी करण्यास सुद्धा समर्थ नाही. आणि तुझी कन्या जी त्रिभुवनात खूप दिसायला सुंदर आहे ती जेव्हा श्रीकृष्णाशी लग्न करेल तेव्हा तो दुग्ध शर्करा योगच असेल असं तो ब्राह्मण त्यावेळेस सांगतो आहे. पुढे हाच ब्राह्मण वर्णन करता करता सांगतो आहे की हे राजा, पृथ्वीवरील सर्व राजे पाहत पाहत मी द्वारकेस गेलो. त्या ठिकाणी श्रीकृष्ण माझ्या दृष्टीला पडला आणि त्याचे लावण्य शब्दांनी वर्णन करता येणे केवळ अशक्य आहे. तरी सुद्धा हा सांगतो आहे की
त्याच्या पायाच्या तळव्याचा रंग हा अरुण, बालसूर्य आणि संध्या रंग यांचं मिश्रण केल्यावर जो रंग आहे तसा या श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्याचा सुंदर रंग आहे. विचार करा, अरुण सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याचा रंग कसा असतो? साधारण नारंगी कलरचा त्यावेळेस सूर्य असतो. बालसूर्य सूर्य जेव्हा हळूहळू उगवत असतो तेव्हा त्या नारंगी कलरचा रंग हळूहळू हा लाल रंगात परिवर्तित होत असतो, तो थोडा लाल रंग. आणि संध्या रंगाच्या छटा सांगाव्यात किती, हेच कोडं आहे. किती सुंदर संध्या रंग असतो. आणि अशा तिन्ही रंगांनी मिश्रित जो रंग आहे तसे या श्रीकृष्णाच्या पायाचे तळवे आहेत. पायांच्या नखांचं तेज हे चंद्राप्रमाणे आहे. त्याच्या पायावर आणि तळहातावर ध्वज, वज्र, पद्म आणि अंकुश ही चिन्हे आहेत. सहस्त्र विजेच्या तेजासारखा त्यांनी पितांबर नेसलेला आहे. कमरेत रत्नजडित कंबरपट्टा या श्रीकृष्णाच्या आहे. त्याच्या गळ्यामध्ये माध्यानीच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असा कौस्तुभमणी आहे. त्याचे वक्षस्थळ विशाल असून तिथे वैजयंती माला विराजत आहे. कानात दैदिप्यमान कुंडले आहे आणि मस्तकावर दैदिप्यमान मुकुट शोभतो आहे. त्यांनी आपल्या कपाळावर कस्तुरीचा टिळा लावला आहे आणि त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधे आहेत. अंगकांती नील नभाप्रमाणे दैदिप्यमान असून चंदनाची उटी त्यांनी सगळ्या अंगाला लावलेली आहे. त्याच्या अंगाचा सुंदर असा दिव्य सुवास सगळीकडे पसरला आहे. विष्णूप्रमाणे परम सुंदर मूर्तीचे वर्णन कितीही केले तरी ते संपणार नाही, असं हा ब्राह्मण सगळ्यांना सांगतो आहे. सुंदर असं या श्रीकृष्णाचं वर्णन ऐकून सगळे जे सभेतले सभाजन होते, राजा सुद्धा तटस्थ झालेला आहे आणि रुक्मिणी कृष्णमय होऊन गेलेली आहे. श्रीकृष्णाचं असं सुंदर वर्णन ऐकून तिला मूर्छा आलेली आहे आणि तिथेच ती राज्यसभेत पडलेली आहे. आणि तेव्हा तिच्या दाया तिथे पळत पळत आलेल्या आहेत. काहींना वाटतं रुक्मिणीला कशी तरी बाधा झाली आहे आणि तेव्हा मात्र या भीमक राजाला मनामध्ये कळत आहे की आपल्या मुलीला कशाची बाधा नाही, तर आपली मुलगी ही श्रीकृष्णमय झालेली आहे. आणि तेव्हाच हा भीमक राजा मनामध्ये पक्का निश्चय करतो की कृष्णालाच आपला जावई करून घ्यायचं. आणि ही गोष्ट तो आपल्या पत्नीला शुद्धमती असं तिचं नाव असतं, म्हणजे रुक्मिणीच्या आईचं नाव शुद्धमती आणि वडिलांचं नाव भीमक. शुद्धमतीला भीमक जेव्हा ही बातमी सांगतो तेव्हा शुद्धमती राणीला सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि तिने सुद्धा या गोष्टीसाठी होकार दिलेला आहे. अशा तऱ्हेने त्या दिवशी सगळीकडे खूप आनंदी आनंद झालेला आहे. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी मात्र रुक्मिणीचा जो मोठा भाऊ आहे रुक्मी, त्याला ही गोष्ट काही केल्या मान्य नाही आहे. कारण त्याला त्याच्या मनामध्ये शिशुपालाला आपली बहीण द्यायची असं त्यांनी मनामध्ये ठरवलेलं असतं आणि तसं वचनही या रुक्मिणी शिशुपालाला दिलेलं असतं. हा रुक्मी पहिल्यापासूनच श्रीकृष्णाचा खूप द्वेष करत असतो. त्यांनी राजज्योतिषाला बोलावलं आणि त्या राजज्योतिषाला बोलावून त्यांनी असं सांगितलं की तू माझ्या आई वडिलांना असं सांग की कृष्णाशी रुक्मिणीचं लग्न काही जमत नाहीये आणि तुम्ही मुलगी श्रीकृष्णाला न देता शिशुपालाला द्या असं माझ्या आई वडिलांना सांगा, असं हा रुक्मी राजज्योतिषाला सांगतो. आणि सर्वांसमक्ष तो श्रीकृष्णाची खूप निंदाही करतो. तो म्हणतो, बाबा मी हा विवाह मुळीच होऊ देणार नाही. श्रीकृष्ण चोर आहे, तो महाकपटी आहे. गवळींनी त्याला उखळाच बांधून ठेवलेला आहे. पूतना, बकासूर आणि सामर्थ्य म्हणाल त्याचं तर वारुळासारखा छोटा असा पर्वत गोवर्धन पर्वत
त्याने उचललेला आहे. अशा तऱ्हेने या रुक्मिणीने श्रीकृष्णाची निंदा करायला सुरुवात केलेली आहे. कंसाला सुद्धा श्रीकृष्णाने कपटानं मारलं आणि कालयवनाच्या भयाने समुद्रात या श्रीकृष्णाने द्वारका निर्माण केली आणि मुचकुंदाच्या द्वारे कपटानेच कालयवनाला या श्रीकृष्णाने मारलं. असा हा भित्रा आहे आणि याला सिंहासन नाही, छत्र नाही आणि संपत्तीच्या नावाने तो शून्यच. असा हा श्रीकृष्ण, त्याला मी माझी बहीण देणार नाही. रुक्मिणीने श्रीकृष्णाला माळ घालणे म्हणजे माझ्या पुरुषार्थाला काळीमा फासल्यासारखं आहे आणि मी तिचं लग्न हे शिशुपालाशीच लावणार असं रुक्मिणीने आपल्या वडिलांना सांगितलेलं आहे. आणि तिथल्या तिथेच रुक्मिणीच्या आणि शिशुपालाच्या लग्नाची तयारी केली आहे. भीमकाचं आपल्या मुलासमोर म्हणजे रुक्मिणीसमोर काहीही चालत नव्हतं आणि भीमक त्या ठिकाणी गप्प बसला आहे. रुक्मिणीने शिशुपालाला बोलावणं पाठवलं आहे. इतर राजांनाही त्यांनी आमंत्रण पाठवली आहेत आणि मोठ्या धूमधडाक्यात त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. रुक्मिणीला जेव्हा तिच्या दासींकडून हे वर्तमान कळतं की रुक्मिणी हा आपलं लग्न शिशुपालाशी लावणार आहे, तेव्हा मात्र ती खूप चिंताग्रस्त होते. खाणं पिणं झोप या सगळ्या गोष्टी तिने तिथे त्याज्य केलेल्या आहेत. सतत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तिच्या मनात असा विचार येतो की आपण आईला आपल्या मनाची व्यथा सांगून पाहूया आणि आई या गोष्टीत काही करते का, तिची मदत काही होते का हे पाहूया. पण तिच्यानंतर असं लक्षात येतं, जिथे आपल्या वडिलांचा आपल्या भावासमोर काही चालत नाही तिथे आपल्याला आपल्या आईचाही काही उपयोग होणार नाही. हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा तिला खूप खूप दुःख होत आहे. आपलं काम कोण करेल, श्रीकृष्णाला माझ्या मनीचं हितगुज कोण सांगेल या विचारातच ती तिथे चिंताग्रस्त झालेली आहे. आणि असा विचार करता करताच सुदैव नावाचा ब्राह्मण तिच्या मंदिरात आला आहे आणि त्या ठिकाणी रुक्मिणीने त्या सुदैव ब्राह्मणाचं मोठ्या कौतुकाने स्वागत केलेलं आहे. आणि ती त्या सुदैवाला म्हणते आहे, हे द्विजवर्या, तुम्ही जर कृष्णाला येथे घेऊन याल तर तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आपण त्वरा करा आणि द्वारकेस जा. सूर्योदय होण्यापूर्वी श्रीकृष्णास इथे घेऊन या. मात्र हे वर्तमान कोणालाही बाहेर कळू देऊ नका. तेव्हा रुक्मिणी सुदैवाला काय सांगते आहे त्याच्या ओव्या आपण इथे पाहूया. रुक्मिणीने त्या सुदैव ब्राह्मणाचे पाय धरलेले आहेत आणि नयनी वाहती अश्रुधारा, जे जगन्माया आदि इंदिरा ते काकुळती येत द्विजवर्या. जाई त्वरा द्वारिकेसी. त्या सुदैव ब्राह्मणाला रुक्मिणी सांगते आहे, तू त्वरा कर आणि द्वारकेला जा. बाहेर कळो नेटी मात. हे वर्तमान मात्र तू बाहेर कोणालाही कळू देऊ नकोस. यामिनी माझी क्रमिजय पंथ. रात्रीतच तू सगळा हा मार्गक्रम पार कर. उदयन पावता आदित्य. सूर्योदय होण्यापूर्वीच तू द्वारकेला जा. कृष्णनाथ आणि जे जो का स्कंद तात हृदयीचे ध्यान. दशशत वदन तनुशयन. जो इंदू भगणी प्राण जीवन. दिरिज भजन आदित्य जो पुष्कर वर्ण चारु गात्र. जो 24वा शेवटील मंत्र. जो मित्र तनया तिरी सरोज नेत्र. क्रीडिला तो आणि का. जाचे अंतःकरण पीत वसन. इंदिरा बंधू ज्याचे मन. चतुरास्य ज्याची बुद्धी पूर्ण. तोची घेऊनी येई का. हिमनग जामत अहंकार. आखंडल दैवत ज्याचे कर. मित्र ज्याचे दिव्य नेत्र. तो सत्वर आणि का. अशा या श्रीकृष्णाला तू लवकर माझ्याकडे घेऊन ये अशी विनंती ही रुक्मिणी सुदैव ब्राह्मणाला करते आहे. रुक्मिणीची ही विनंती मान्य करून हा सुदैव ब्राह्मण
मी श्रीकृष्णाला तुझ्या समोर नक्की घेऊन येतो, आणि पण तू तुझ्या हातचं पत्र श्रीकृष्णाला माझ्याजवळ दे अशी विनंती हा सुदैव ब्राह्मण रुक्मिणीला करतो आहे. रुक्मिणीनेही तेव्हा लगेच 7 श्लोकांचं सुंदर असं पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि त्या सुदैव ब्राह्मणाला वंदन करून त्याच्या हातात ते पत्र या रुक्मिणीने ठेवलेलं आहे. अशा तऱ्हेने दरमजल करत हा सुदैव ब्राह्मण द्वारका नगरीला निघालेला आहे, आणि रात्रीत त्यांनी ते अंतर पार केलेलं आहे, आणि तो द्वारका नगरीत प्रवेश करता झालेला आहे. तर ही द्वारका नगरी कशी त्याला दिसली आहे त्याचंही इथे सुंदर वर्णन केलेलं आहे, ते आपण पाहूया. करोनी मनोवेगेचा रहंबर. रहंबर म्हणजे घोडा. मनोवेगाचा घोडा करून हा सुदैव ब्राह्मण द्वारकेला आलेला आहे. त्यावरी बसोनी धावे द्विजवर. मित्र उगवता द्वारकापुर जवळी केले वेगेसी. म्हणजे सूर्य उगवायच्या आतच या सुदैव ब्राह्मणाने द्वारका नगरी गाठलेली आहे. द्वारका बाह्य प्रदेशी वन वृक्ष भेदीत गेले गगन. द्वारकेच्या बाहेरच सुंदर असं वन होतं, आणि तिथे मोठे मोठे वृक्ष त्या ठिकाणी होते. बारस मणीचे किरण माझी न दिसती हिंडता. त्या माझी कस्तुरी मृग चरती कोकिळा पंचस्वर आळविती. पक्षी कृष्ण नामे गर्जिती हंस खेळती स्वानंदे. रहाट पाट शीतल उदक चातक बदक चक्रवाक शीख कीर शब्द सुरेख. शिखी म्हणजेच मोर. शीख कीर शब्द सुरेख कृष्ण नामे करीताती. सारे पक्षी सुद्धा कृष्णाचं नाव घेत आहेत असं हे सुंदर द्वारका नगर आहे. मलया नील शीतल येत रम्य अतिमंजुळ. कृष्णागर मलयागर परिमळ देवदार वृक्ष तेथे. नारिकेली खजुरी अशोक पोफळी वड पारिजातक अंजीर मातुलंग सुरेख वृक्ष चंपक विराजती. शेषवेली प्रवाळवेली स्थळी स्थळी द्राक्षा मंडप. स्थळास्थळावर तिथे द्राक्षांचे मांडव होते. फणस दालिंबी अमुप सदा फळ बहारे डोलती. मुनी सदैव करती जप गंधर्वांचे सुरस आलाप. जेथे वसे परब्रह्म चित स्वरूप तेथे वन कोणासी वर्णवे. जे समुद्र संभव नगर उपमेन पुरे देवराजपुर. म्हणजे देवर इंद्राची जी नगरी ती म्हणजे अमरावती, आणि तिची उपमा जरी या द्वारकेला दिली तरी सुद्धा ती पुरणार नाही, इतकी सुंदर ही द्वारका नगरी होती. कमलोद्भवाचे कर जेथे लागले नगर रचिता. म्हणजे विष्णूचं करकमल हे नगर बसवण्यासाठी लागलेले आहे. त्या नगराची काय आपण वर्णन करावं असं इथे म्हटलेलं आहे. आधी व्याधी मृत्यू दरिद्र द्वारकेत नाही अणुमात्र. पुराण कीर्तन विचित्र अग्निहोत्रे विजाघरी. न्याय मीमांसा सांख्य ग्रंथ पातंजल व्याकरण वेदांत वेदाध्यायने अद्भुत गृही गृही होताती. त्या घरांघरांमध्ये श्रीकृष्णाचं नाव कीर्तन चाललेलं आहे. न्याय मीमांसा व्याकरण वेदांत याची अध्ययन तिथल्या घराघरामध्ये होत आहे. शतखडी दामोदरे बहुत. पावला पावलावर तिथे सुंदर सुंदर मंदिरे आहेत. जाता अडखळे मित्र रथ. जर त्यांनी असं इथे म्हटलेलं आहे, जर सूर्याचा रथ या द्वारका नगरीतून निघाला तिथे पावला पावलांवर इतकी सुंदर सुंदर मंदिरं आहेत की हा रथ जर निघाला तर या मंदिरांमुळे त्या रथाला तिथे अडथळा निर्माण होईल. इतकी मंदिरं सुंदर मंदिरं या द्वारका नगरीत आहेत. अवतार मूर्ती चरितासहित गोपुरावरी जडलेल्या. गरुड पाचूचे किर घरोघरी बोलती सुकुमार. केले गज मुखी हिऱ्याचे शोभती द्विज.
सुवर्ण कमल सुवास सतेज रुंजती भ्रमर निळ्याचे टाळ मृदुंग वीणे हाती टाळ मृदुंग वीणे हाती लेपे आपण वाजविती चित्रे गाती नाचती विरिची हस्ते निर्मितपै घरोघरी रामायण भारत चित्रमूर्ती रत्नजडित शक्ती चित्रे समस्त असुर झुंजे लेखनी. तिथल्या घराघरांमध्ये रामायण आणि महाभारतातल्या प्रसंगांची चित्र आहेत आणि ही चित्र रत्नजडित आहेत. असे सुंदर सुंदर घरांमध्ये रामायण महाभारताची चित्र आहेत. आळोआळी सुंदर घरे गृही गृही विचित्र गोकुळे असो ब्राह्मण पावला त्वरे जेथे यादवेंद्र बैसला. अशा सुंदर द्वारका नगरीमध्ये हा सुदैव ब्राह्मण रुक्मिणीचं पत्र घेऊन तिथे त्या ठिकाणी तो आलेला आहे. आता आपण या श्रीकृष्णाचं आपण पाहिलं द्वारकेत घराघरामध्ये श्रीकृष्णाचं गायन कीर्तन होत आहे. आपणही श्रीकृष्णाचा थोडा जप करूया. हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम
सुदैव ब्राह्मण द्वारकेला आलेला आहे आणि श्रीकृष्ण त्याला भेटलेला आहे. श्रीकृष्णाने मोठ्या आनंदाने त्याचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या स्वतःच्या आसनावर त्या सुदैव ब्राह्मणाला बसवलेला आहे. त्याला वस्त्र आभूषण दिलेली आहे आणि पुढे त्याची विचारपूस करायला श्रीकृष्णाने सुरुवात केली आहे. तेव्हा श्रीकृष्ण या सुदैव ब्राह्मणाला विचारतो आहे, आज काय कारणास्तव पहाटेच इकडे आला? सुदैवाने सुद्धा तिथे मोठ्या प्रेमाने या श्रीकृष्णाचं रूप पाहून सुदैव भांबावून गेला आहे आणि रुक्मिणीचं पत्र घेऊन तिचा निरोप सांगण्यासाठी म्हणून आपण इथे आलो आहे हेच तो विसरून गेलेला आहे आणि श्रीकृष्णाचं रूप पाहण्यात तो मग्न झालेला आहे. थोड्या वेळाने तो भानावर येतो आहे आणि त्याला कळतं आहे, अरे आपण रुक्मिणीचं पत्र घेऊन इथे आलो आहोत आणि श्रीकृष्णाला आपल्याला ते द्यायचं आहे. तो सुदैव ब्राह्मण म्हणतो आहे, हे श्रीकृष्ण नाथा, रुक्मिणीचा तुम्हाला वरण्याचा निश्चय आहे. पृथ्वीवर तिच्या इतकी सुंदर स्त्री नाही. ती तुम्हाला शरण आली आहे आणि तिचं मनोरथ तुम्ही आता पूर्ण करा. रुक्मी, शिशुपाल, वक्रदंत यांच्या पाशातून रुक्मिणीला तुम्ही मुक्त करा आणि तिनं दिलेलं हे पत्र आता तुम्ही वाचा. तेव्हा या सुदैव ब्राह्मणाचा मानस इकडे येण्याचा जेव्हा श्रीकृष्णाला कळतो, तो ते पत्र घेतो आणि वाचायला लागतो. त्याचा जो मधीत अर्थ आहे, आशय जो आहे ते आपण पाहूयात. आणि खरोखरी रुक्मिणीने जे 7 श्लोक दिलेले आहेत, लिहिलेले आहेत, ते या हरिविजय मध्ये आहेत. तेही आपण नंतर पाहणार आहोत. या पत्राचा आशय असा होता, रुक्मिणी या श्रीकृष्णाला लिहिते आहे, हे सर्वोत्तम पुरुष श्रेष्ठा गोपाळ कृष्णा, तुझ्या गुणांची लीला श्रवण करून मी माझे कान तृप्त करून घेतलेले आहे. तुझ्या रूपाची सर मदनाला देखील येणार नाही. तुझ्या प्राप्तीसाठी अनेक भाग्यवान कन्या तप करतात, परंतु तू त्यांना लाभत नाहीस. तू पूर्ण ब्रह्म वैकुंठपती आहेस. तुला वरण्यासाठी अनेक सुंदरी सिद्ध असतील, पण मी मात्र दीन आहे. मी तुझ्या वाचून कोणाचीही पत्नी होणार नाही. मी काया वाचा मनाने तुझी पत्नी झाली आहे. या दीनेची उपेक्षा मात्र तू करू नकोस. शत्रूंचा माझ्या भोवती गराडा पडलेला आहे. त्यांचा नाश करणारा तू सिंह आहेस हेही मला माहिती आहे. तुझे अर्धांग म्हणजेच माझं स्थान आहे. त्यात शिशुपाल नावाचा कोल्हा शिरून मला पळून घेऊन पाहतो आहे, तर तू सिंह बनून ये आणि मला यांच्या पाशातून सोडव. मी तुझ्या चरणी लीन आहे. हे पुराण पुरुषा प्रताप सूर्या श्रीकृष्णा, मी तुझी भार्या झाले आहे. तू इथे येऊन माझे पाणी ग्रहण कर. शिशुपाल, वक्रदंत, रुक्मी यांच्या सैन्याची तू धूळधाण कर. तू इथे गुप्त रूपाने रातोरात ये आणि राक्षस विधी